भाजपच्या गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमधला वाद थांबता थांबत नाहीये। नगरविकास खात्यामधील कारभारावरून नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधला होता, तर नाईकांच्या टीकेला उत्तर देताना श्रीकांत शिंदेंनी ओपन चॅलेंज दिले। नवी मुंबईत शिंदे आणि नाईकांमधील वाद पुन्हा उफाळून आलाय। माजी करण्याची भाषा करणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओपन चॅलेंज दिले। जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत। त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माजी करण्याची जी आहे भाषा करू नये। ज्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माजी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे। गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावरून भूखंड घोटाळ्याचे आरोप करत उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला, तर खासदार श्रीकांत शिंदेंसह नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांवर जोरदार पलटवारही केला। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना, तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं। शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेत जी लोकप्रियता ते स्वतःला समजतात, तो काय दिवा आहे ना, त्यातलं तेल संपलेलं आहे आणि दिव्यातलं तेल जेव्हा संपतं तेव्हा तो फडफडतो। ती वाद तशी ते फडफडत आहेत, त्यांचं वय झालेलं आहे। या वादात उडी घेऊन राऊतांनी गणेश नाईकांना शिंदेंविरोधात लढण्यासाठी स्वगृही येण्याची ऑफर दिली आहे। माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे, भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही। भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही। त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं। आता तुमच्या उद्धव सेनेचं उबाठा याच्या आता तोळामोळा परिस्थिती झालेली आहे, तर आता तुम्ही आणखीन कोणाला घेऊन हे करणार आहात? शिंदेंवर टीका केल्यास जशास तसं उत्तर देण्याची भाषा शिंदेंचे आमदार निलेश राणे यांनी केली आहे। तुम्ही वनमंत्री आहात, आज काय चाललंय तुमच्या खात्यामध्ये त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। लाकूड तोडी मोठ्या प्रमाणात, जंगलं संपतायत, मग वनच राहिले नाही तर मग वनमंत्री काय कामाचे? ह्याच्यासाठी मी ते लिहून ट्विट केलं होतं। आम्ही काय गप्प बसणार नाही। आमच्या शिंदे साहेबांवर तुम्ही टीका करायची नाही, ते सहन केलं जाणार नाही। टीका केली आणि ज्या तुम्ही टीका करताय ज्या भाषेत, त्या भाषेतच उत्तर दिलं जाईल। त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं।